वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री परम सद्गुरु श्री माधवनाथ स्वामी महाराज की उद्यापासून त्रास नाहीये माझा आज शेवटचाच एक दिवस पार्वती पते नाथांच्या चरित्रातला एक प्रसंग ठेवतो लहानपणीच भगवान दत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला नाथांना हा मुलगा साधा नाही प्रत्यक्ष चक्र पाणी चक्र बाजूला ठेवून पाणी भरेल आवडी मजला देई याला दृष्टांत म्हणून चरित्र आवड मागायची का संतांचं वळण आपल्यावरती नाथांना भगवान दत्तात्रेयांचं लहानपणीच दर्शन झालं देवाची प्राप्ती करण्याकरता सगळी साधनं आहेत ना मग काम झाल्यावर कशाला पाहिजे पुन्हा नाम कीर्तन भजन पोथी पण संत तसं करत नाही देव मिळाल्यानंतर सुद्धा त्यांची भगवत भक्ती थांबली नाही आज सुद्धा वाड्यामध्ये विजय पांडुरंग मूर्ती आहे भगवंताची नदीची पूजा करायची कीर्तनाची पूजा करायची कृष्णांची रामांची जगदंबेची सगळ्यांचं दर्शन आहे अनादि निर्गुण जोगवा यांनीच मागितलं देवीकडे रामांचं नाम घेणारे म्हणून ते आवडीने नाम गाय एका जनार्दनी वंदी पाय दत्तात्रेयांचं तर अखंड दर्शन व्हायचं काम झालं गरज सरो असं संतांचं नाही आम्ही 10वीचा शेवटचा पेपर एकदा संपला की पुन्हा त्या वर्षीच्या पुस्तकांना बघतो का हात तरी लावतो का एक दिवसाचा फरक काल पुस्तक म्हणजे महत्वाचं असतं का ते एकदा तरी वाचल्याशिवाय उद्याचा पेपर म्हणजे यमासारखा उभा राहतो पण 3 तास झाले आणि त्या वर्षीचा आयुष्यातला शेवटचा दिवस झाला परीक्षेचा की ते पुस्तक म्हणजे परक वाटायला लागतं सांगण्याचं कारण माझं त्या स्वरात गेलं नाही म्हणजे झालं नाथांना भगवत प्राप्ती होऊन सुद्धा तळमळ थांबेना त्यांची काय करावं गोदावरी क्षेत्र तीर्थक्षेत्र पैठण नाव त्याचं शांत वृत्तीचे नाथ महाराज ज्ञानोबांच्या कृपेनं त्यांना आता असा रस मिळाला की सगळ्यामध्ये कृष्ण दिसायला लागले भगवान गोपाल कृष्ण बघेल तिकडे नाथांनी बघितलं की हे क्षेत्र आहे इथं बरेच जण येतात तेव्हा काय करावं काही वृद्ध आहेत त्यांना आधार नाहीये
काही अनाथ आहेत मुलं, त्यांना आई वडिलांचा पत्ता नाही. क्षेत्रावरती कोणीतरी अन्न देत असेल नसेल, उपाशी झोपत असतील. भगवत प्राप्ती झालेल्या नाथांनी लोकांच्या मध्ये परमात्मा पाहिला आणि आपण जेवायला वाढूया म्हणून अन्नदान सुरू केलं. अन्नदान सुरू केलं. ते कोणाकडे मदत मागायची नाही, आपण जे जेवतो तेच वाढायचं. पत्नी गिरिजादेवी त्यांना मदत करते. आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, नियम असे साधिला, नियम असे साधिला, म्हणती जन तपोनिधी हा भला, दारात आलेला अतिथी जात बघायची नाही, धर्म बघायचं नाही, त्याला गोपालकृष्ण मानायचं आणि जेवायला वाढायचं. कीर्ती वाढायला लागली. बरं, नाथांनी काम सुरू केलंय. अगदी रोज काही गोड वाढत नसतील पक्वान्न, पण अन्नदान त्यालाच म्हणतात की आम्ही जेवतो त्यातच दिलं, सात्विक. सगळ्या सत्पुरुषांनी बघा आपल्या आपल्या स्थानावरती अन्नदान ठेवलंय. ब्रह्मचैतन्य महाराज, स्वामी समर्थ, गजानन महाराज. मला नक्की माहिती नाही, मी पण वाचलंय आणि एकांकडून ऐकलंय. सगळ्या तीर्थक्षेत्रात शेगावचं आदरानं नाव घेतलं जातं, श्री शिवशंकर पाटील. दुपारचा महाप्रसाद असायचा, रात्रीचा नव्हता. आणि तरुण असे नवरा बायको रात्री पोचले शेजारती, नंतर बंद होतं आणि जेवले नव्हते. शेगावमध्येच प्रसाद घेऊ, पण तेही सगळे अन्नदान करणारे वाढणारे कुलूप लावून पायरीलाच नमस्कार केला महाराजांच्या. म्हणाले आज महाराजांच्या ठिकाणी उपवास. तो एक तरुण तेजस्वी सोहळ्यामधला चांदीचं ताट घेऊन आला, वरती झाकलेलं चांदीचं पान. म्हटलं इथं का बसलाय, शेजारती झाली. ते म्हणाले महाराजांच्या पायाचा पण उशीर झाला आम्हाला, शेजारती नंतर ना. जेवलाय का? ते काय बोले ना. जेवला नाही? हे घ्या, महाराजांचं नैवेद्याचं ताट आहे, इथं कोणी उपाशी राहायचं नाही, हे घ्या. म्हटलं आम्ही महाराजांचं नैवेद्याचं ताट, म्हटलं जेवला नाही आहे ना, ते आम्ही काहीतरी करतोच, त्याचं तुम्ही घ्या आणि हे ताट धुतल्यानंतर पुसून स्वच्छ करून ठेवा आणि सकाळी ऑफिस उघडलं की ट्रस्टींच्याकडे द्या. तो मुलगा निघून गेला. नवरा बायको झोपले नाहीत, ते ताट तसंच घेऊन काय गजानन महाराजांची कृपा आहे म्हणून बसले. सकाळी ते ऑफिस उघडल्या उघडल्या दोघं गेले आणि त्यांनी सांगितले ताट जमा करा. काल तुमच्या कोणीतरी गुरुजी होते, त्यांनी रात्री उशिरा आल्यामुळे हे जेवायला दिलं आणि ऑफिसमध्ये द्या. तो ताडकन उठूनच उभा राहिला. त्यानं सगळ्यांना फोन करून बोलवून घेतलं. हे काय सांगतायत बघा. कोण होता ब्राह्मण, जे पुजारी ड्युटीवरती, त्या सगळ्यांना बोलवलं. हे नाही म्हटलं, वेगळेच होते. तरुण होता, जरा बारीक होता, गोरापान.
अहो म्हटलं आमची इतकी व्यवस्था आहे, कुठलं चांदीचं ताट कुठल्या वेळी काढलं जातं ते बरोबर जमा करतात, असं रात्री वगैरे कोणी नैवेद्य नसतं. तुम्हाला काय म्हणाला तो गृहस्थ, इथं कोणी जेवल्याशिवाय जायचं नाही, हे नैवेद्याचं ताट. कडे कुलपामध्ये असलेलं चांदीचं ताट बाहेर दिलं, हेच कसं सगळ्यांनी ओळखले गजानन महाराजच होते. तेव्हापासून रात्रीचाही प्रसाद सुरू केला. आम्ही त्यांच्या कृपेला पात्र आहोत का नाहीत माहिती नाही, पण ते मात्र कृपा करण्याचं थांबवत नाहीत, पावसासारखे. म्हणून नाथाने जेवायला वाढायचं कोण आहे बघायचं नाही, त्यांच्या गिरिजादेवी त्या अन्नदानात मदत करतायत. लोक रडायचे, अरे आम्हाला आई बघायला मिळाली नाही, पण किती प्रेमानं वाढते, आईच वाढते का काय. त्यावेळी तो प्रकल्प व्हायचा होता, जायकवाडी नाथसागर. त्यामुळे पाणी घाट उतरून 2 घागरी एका काठीला बांधलेल्या, कावड श्रावणबाळाची कशी तशी ती कावड खांद्यावरून नाथ पाणी भरून, तो रांजण म्हणजे विहीरच भरायची. पाण्याचं दुर्भिक्ष. नाथांना कष्ट पडतायत, पण खरा भक्त तो असतो की दैवाला आणि देवाला दोष देत नाही. कष्ट पडल्यावर देवाला वाईट वाटतं, नाहीतर आयुष्यभर संकष्टी एकादशी करायची आणि त्यालाच म्हणायचं काय एवढं करतोय, काय लक्ष आहे का नाही तुझं, कसं वाटेल. मुलांना आई वडिलांनी स्वतः कष्ट केले, एक वेळचं जेवण बंद केलं आणि मुलांना चांगलं उच्च शिक्षण दिलं, नोकरी लावली. आपण मन माजून राहिले आणि एके दिवशी मुलांनी ऐकवावं, काय उपकार केले का, जबाबदारीच आहे तुमची, कसं वाटेल कानाला. मग तसंच देवाला सुद्धा कसं वाटेल. सध्याच्या बाबतीत देवाची, आपल्या गुरूंची, संतांची कृपा कोणती माहितीये. 2 वर्ष कोरोनाच्या काळात आम्हाला कोरोना झाला नाही, याच्यापेक्षा आणखीन काय कृपा आहे. किंवा झाला तरी आम्ही जिवंत आहोत, याच्यापेक्षा कोणती कृपा आहे. ते अन्नदान सुरू आहे, कष्ट पडतायत, पण भक्ताला कष्ट पडलेले देवाला सहन होत नाही. द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण कळवळला, मातेसी गोडी जशी बालकाची, देवास प्रीती निज सेवकाची. संतुष्ट झाला बहुचक्र पाणी, नाथा गृही सेवुनी बाहू पाणी. गोपाल कृष्ण भगवान की. भगवंतानी विचार केला की स्वतःच्या पदरचं जेवण घालतोय, सगळ्यांना जेव घालतोय माझा भक्त. खांदा मोडायला लागला तरी तक्रार नाही, माझ्याकडे प्रार्थना नाही. किती शुद्ध कार्य आहे. या नाथाच्या सेवेत, लोकसेवेमध्ये आपण सुद्धा सेवेला जावं, भगवंताला वाटलं. भगवान निघाले आणि 7:05 झाल्यामुळे पोचले पैठणात. जरा द्वारका आणि पैठण लांब आहे, पण पोचले. तो दारात उभी राहिली, पितांबर, शेला, कौस्तुभमणी, पारिजातक, मुकुट. आता जायचंय कशाला, पाणी भरायचं काम करायला. मग हे असं सगळं रत्न खचित चालेल, कामाला ठेवून घेतील का नाथ. नोकरी मागायला जो जातो तो इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या पेक्षा जर कटात गेला, सूट बूट, ते म्हणतील याला काय नोकरीची गरज कुठे आहे. भगवंताने व्यवहार पाळला. त्यामुळे देवाने काय केलं, ते सगळं आपलं देवाचा जो पोशाख आहे ना, राजेश्वर, तो बाजूला ठेवला. गुडघ्यापर्यंत पंचा नेसले, लोकरीची सोहळ्यात चालते अशी कान झाकणारी टोपी घातली, सुदामदेव घालायची. खांद्यावर एक पंचा टाकला, जानवं पाणक्या झाले, गाडी झाले, गडी, आणि नाथांच्या दारात उभे राहिले. नाथ नेहमी दारात कोण आले की त्याचे पाय धुवायचे, कृष्ण म्हणून नमस्कार करायचे आणि जेवू घालायचे. पण नाथांनी बघितलं, यशोदा, देवकी, नंद, वसुदेव यांना सुद्धा आधी दर्शन दिलं होतं का नाही. वसुदेव देवकीला कारागृहात मीच येतोय, पण पुन्हा मायेचं पांघरून घातलं. ते घातलं नसतं तर पूजाच करत बसले असते. ओखळाला बांधलं असतं का यशोदेनं, रागावली असती कृष्णाला, कारण त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणून पूजा करत बसली असती. तसं नाथांच्यावरती मायेचं पांघरून ठेवलं
अहो ज्यांना फकीरात दत्त दिसला लहानपणी गुरु कृपेनं, त्यांना पाणक्यामध्ये गड्यामध्ये कृष्ण दिसणार नाही. पण भगवंतानीच ते आड ठेवलं आणि भगवान दारात उभे. नाथ धावत गेले. सकला तिची टोपी डोईस घातली. देव दिसतायत कसे. सकला तिची टोपी टोपी डोईस घातली. सकला तिची टोपी डोईस घातली. कावड घेतली कावड घेतली खांद्यावरी. नेसला से पंचा गुडघ्या पर्यंत. नेसला से पंचा नेसला से पंचा नेसला से पंचा डोक्यावर टोपी जानवं स्वच्छ ते महत्वाचं. नाथांनी दारामध्ये कुणीतरी आलाय ब्राह्मण बघितलं. बिचारे नाथ सरळ हो शांत. धावत धावत जायचं काही वेगळंच ते दिसतंय म्हणून आलिंगन द्यायचं म्हणून नाथ धावत गेले. पण हा किती नट नाटकी हो. यशोदेला फसवणारा, गोपिकांना फसवणारा. नाथानं तरी सोडायचं काय नाटक केलं माहितीये. कृष्ण सुद्धा धावत धावत असे हात करून गेले. आलिंगनच देतोय म्हणून जवळ आले आणि नाथांनी असं मिठीत घ्यायला गेले. तो भगवंतानी दगा दिला. म्हणजे काय केलं सांगतो. नाथ बिचारे आलिंगन द्यायला गेले. यांनी सुद्धा असंच केलं. आलिंगन देतोय जवळ गेले आणि ऐन वेळी फसवलं. म्हणजे काय केलं सांगतो. दगा दिला, फसवलं. नाथ बिचारे जवळ घ्यायला असे हात करतायत डोळे मिटून. मी तसंच करतोय म्हणून असं करायला गेले आणि ऐन वेळी विश्वासघात केला. कसा सांगतो. असा विश्वासघात देवानं तुमच्या सगळ्यांच्या बरोबर, आमच्या सगळ्यांच्या बरोबर करावा. कोणता. नाथ बिचारी आलिंगन द्यायला असे गेले. मीही तसंच करतोय म्हणून कृष्ण सुद्धा गेले आणि ऐन वेळी नाथांना दगा दिला, विश्वासघात केला, फसवलं. काय केलं. मिठी मारलीच नाही, खाली वाकली आणि नाथांचे घट्ट पाय धरले. असा दगा दिला. तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कधी देणार. म्हणूनच आवड मागायची. नाथ गडबडले. अहो माझे पाय सोडा, पाय सोडा. माझ्या कसले पाय पडता. तुमची कीर्ती केवढी. त्याला भक्त वत्सल का म्हणतात. तो भक्तांवर स्वतःपेक्षा जीव आहे. नाथांचे पाय दाबतायत. हेच पाय सगळ्या माणसामध्ये मला पाहतात, कृष्णरूप पाहतात आणि गंगेचा घाट चढून त्यांना पाणी भरतात, जेवू घालतात. पाय सोडा, पाय सोडा. मी साधा माणूस आहे. अहो तुम्ही साधे कुठले. तुमची कीर्ती केवढी पसरली आहे. देवच सांगतोय नाथांना, तुम्हीच देव आहात, चालते बोलते गोपाल कृष्ण आहात. ब्रह्मादिक सगळे व्याकुळ झाले. आम्हाला हे भाग्य नाही नाथांचं. नाथाने उठवलं. असं काय करता. तुझी कीर्ती. देव नाथांना म्हणताय तुझी कीर्ती, तुझी कीर्ती, तुझी
हो करीन सेवा करीन सेवा. मी उल्लेख केला माझ्या वडिलांचे गुरुजी त्यांच्या कीर्तनाला सगळे शास्त्रीय उपशास्त्रीय सिनेमातले. ही चाल एका सिनेमात नेली, हिंदी सिनेमात. ही दिंडी आहे कीर्तनाची, राग गारा. तुझी कीर्ती तुझी कीर्ती कीर्ती तुझी कीर्ती मोहे पन घटपे नंद लाला खेड गयो रे मोहे. ती चाल कराडकर बुवांच्या कीर्तनात गेली. तुझी कीर्ती ऐकून आलो. नाथांनी समोर उभं केलं, आलिंगन दिलं, देवभक्ताची भेट झाली आणि संवाद सुरू झाला. कुठून आलात, काय येणं केलं? ते म्हणाले तुमच्या या नमस्कार अन्न संतर्पणामध्ये माझी काहीतरी सेवा घडावी, काही काम मागायला आलोय. मनात नाथ म्हणतात पाहिजेच होता, वेळेवर आला. देव कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही, तुम्ही पण वेळेवर आला. पण बोलून दाखवलं नाही कामाला. काय काम करणार? पडेल ते पाणी भराल. भगवान मनात म्हणाले पाणी भरत नाही, कीर्तनात बोलता येत नाही. सगळं मत्स्य कूर्म वराह सगळे अवतार त्याच करतायत. भरतो. मग नाथ बोलत वचन, व्यवहाराचं बोलूया. म्हणजे सेवा न करावी विना वेतन. कामाला राहा पण वेतन काय द्यायचं? वेतन म्हणजे पगार, श्रेणी कुठली? भगवान मनात म्हणाले अरे बाबा तुझ्या प्रेमाचं भक्तीचं कर्ज इतकं आहे, मुद्दल नाही व्याज तरी फिटावं म्हणून आलोय पाणी भरायला. आणि तू वेतन काय म्हणतोस? नाथ पगार सांगा म्हणतायत, भगवान नको म्हणतायत. ते नाथांचं भाग्य. तुमचा आमचा अनुभव वेगळा. आम्ही जर सांगितलं त्या खुर्चीच्या माग पुसायचे 2 लाख रुपये, टीव्हीवर दाखवतात का नाही? कुठे जाहिरात आहे बघा, काला हिट. आपल्याकडे फार वेगळं, पण नाथांच्या दारामध्ये आलाय प्रत्यक्ष चक्रपाणी. नाथ म्हणतात पगार बोला, देव म्हणतात नको. मजन लगे सर्वथा वेतन. देव नाथांना सांगतो उदरा पुरते देई अन्न, वस्त्रे द्यावी जीर्ण जीर्ण, सेवा करीन निशिदिनी. 2 वेळा जेवायला घाला, तुमची धोतर उपरणं जुनं झाल्यावर द्या. गोपालकृष्ण. नाथ म्हणाले ठीक आहे, पगार बोलत नाहीस ना. घरी कोण कोण असतं? एकटा. एकटा. रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती. भगवान एकटाच आहे. नाथांनी सांगितलं ठीक आहे एकटा आहेस ना, मग आता एक कर. तुझी वेळ झाली की सांग जायची. काम झाल्यावर तू म्हणालायस एकटा आहे, तू जाताना सांग एक चांगली मुलगी बघतो आणि तुझं लग्न करून देतो. तरी आम्ही तुझे लग्न करून देऊ निश्चय. भगवान मनात म्हणाले आधी 16,108 कामाच्या बदल्यात राहायला मिळतंय ना, म्हणून नाथांच्या घरी गोपालकृष्ण. नाव काय रे तुझं? काय एक नाव आहे? केशवाय नमः. ही 24 नावं, विष्णू सहस्रनामातली नामं आज तुमच्या मुखातून वेगळी ऐकली. आज या रूपाला साजेस श्रीखंड्या. श्रीखंड्या रूपामध्ये भगवान गोपालकृष्ण पैठणला गोदावरी तीरावरती नाथांच्या वाड्यामध्ये राहिले. भगवान गोपालकृष्ण संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरायला राहिले. याला पुरावा काय? महाराष्ट्रात पुरावा लागतो संतांचे वगैरे, फार विद्वान लोक आहेत एकापेक्षा. त्याला पहिला पुरावा
जुन्या काळी आमच्या माता भगिनी जात्यावरती दळण दळताना देवांचाही देव श्री हरी नंदाचा नंदन घासी तो नाथागृही. दुसरा पुरावा मोरोपंतांनी. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. तिसरा पुरावा. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अशी सेवा सुरू झाली. 12 वर्ष नाथांच्या घरी श्रीखंड्य रूपानं राहिले. ही सगळी बाकीची पुरावे. या कीर्तनातली एक पदाची बाजू आहे. सेवा करी स्वय श्री मुरारी. सेवा करी स्वय श्री मुरारी. सेवा करी स्वय श्री मुरारी. ते आता शरणागता. सेवा करी स्वय श्री मुरारी. गंधा उगाळीत अंगासी चर्चित धुतो धुणी स्कंदी पाणी भरी करी स्वय श्री मुरारी. 12 वर्ष नाथांच्या घरामध्ये नाथ उठायच्या आधी उठतायत. त्यांच्या स्नानाची तयारी. नाथांचं स्नान झालं की धोतर उपरणं पिळून टाकायचं. पूजा करायला नाथ बसले की फुलं आणायची, गंध उगाळून द्यायचं. नाथ पूजा कोणाची करतात यांचीच. गंध कोण उगाळून देतं हेच काय भाग्य आहे. जेवल्यानंतर उष्ट काढायचं. आणि सगळ्यात दिवसभराचं काम झालं की नाथ निजायला अंग टाकलं की क्षीरसागरामध्ये शेषशयनी लक्ष्मी ज्यांचे पाय चेपते तो परमात्मा आमच्या नाथांचे पाय मांडीवर घेऊन नाथांना नीज लागेपर्यंत चेपायचा. खरं म्हणजे या वाक्यानंतर काही कीर्तन करायचीच गरज नाही. इथं शब्दांचं काम नाही, बुद्धीचं काम नाही, प्रेमरस आहे. भागवताचं सारच व्यासांनी ठेवलं की कृष्ण हा अर्जुनाला सतत मन मनाभव सांगणारे. गोपिकांना मात्र बासरी वाजवल्यानंतर आकर्षित केलं आणि योग्यांना दुर्लभ असलेला परमात्मा कदंबावरून खाली उडी मारून स्वागतम वो महाभागा. गायीची धार काढणाऱ्या, संसाराचे माठ विकायला नेणाऱ्या गोपिकांच्या करता योगी दुर्लभ उठून जातो. नाथांच्या करता 12 वर्ष पाणी भरण्याचं काम केलं. कळलं नाही नाथांना. पैठणातल्या कोणाला कळलं नाही. गिरिजादेवींना कळलं नाही. नाथांना कळलं नाही. बुवा तुम्हाला कसं कळलं कोणी विचारलं तर? आम्हाला वडिलांनी चरित्र शिकवलं, संतांनी पूर्ण केलं. एका भक्ताचं रहस्य फुटायला एक भक्तच कारणीभूत ठरला. वृंदावनात मदन महाराज नावाचे तपश्चर्या करत होते भगवान गोपाल कृष्णांच्या प्राप्तीकरता. रुक्मिणी देवीने दृष्टांत दिला. भगवान आहेत कुठे इथं? वडिलांची चाल एक ओळ तरी म्हणतो. आपण इंदोरकर आहे, तुम्हाला ठुमरी फार आवडते. तर माझ्या या गळ्यात वडिलांचं ऐकलंय तुम्ही. श्रीखंड खाल्ल्यानंतर दह्यात साखर घालून चांगलं लागेल का? पण ऐका माझ्या आवाज. जाझणी नाथ गृहा ब्रह्मणा. जाझणी नाथ गृहा ब्राह्मणा. जाझणी नाथ गृहा तेथे असतो भोगुनीचा कर. खाती तेजी देती भाग देती तृप्तीचा तो
दृष्टांत दिला, पैठणला जा, नाथांच्या घरी श्रीखंड नाम घेऊन पाणी भरतायत. वेळ लागला त्यांना, पण पोचले ते सुद्धा. वृंदावन पैठणात पोचले. बुवांना कुठेही पोचवायला येतं कुणालाही, म्हणजे कीर्तनाचं. मनात एकच ध्यास. रुक्मिणी देवीने दृष्टांत दिलाय. मत्स्य झाला, कुर्म झाला, वराह झाला, नारसिंह झाला, रामकृष्ण. श्रीखंड्या म्हणून पाणी भरणारा कसा दिसत असेल नाथांच्या घरी. गोदावरीकडे आले, हातपाय धुतले, प्रोक्षण केलं, आणि एकच द्या श्रीखंड्या श्रीखंड्या. आणि नेमके कावड घेऊन भगवान गोपाल कृष्ण पायरी उतरायला आणि हा पायरी चढायला. दृष्टादृष्ट झाली. भगवंताने ओळखला, हा जिन्नस इकडं कुठं. माझ्या नाथाच्या घरची सेवा खंड पडणार. देवाला काय काळजी बघा. पण देव काय साधा, योगी हा दुर्लभ. तपाला बाजूला सारतात आणि प्रेमाकडे वळतात. त्या तपस्व्याला तसंच ठेवलं, भेटायलाच नको. तिरके 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 घाट उतरले आणि घागरी बुडवल्या. हा मनात विचार करतोय, पाणक्या रूपातला देव कसा दिस. अरे हा पाणक्या किती चमक आहे डोळ्यामध्ये, किती तेजस्वी. हा तर नसेल, जरा विचारावं म्हणून आले. नाव विचारूया. श्रीखंड्या म्हटलं की कामच झालं. मदन महाराज तपस्व्यानं त्याने म्हटलं, एक काम आहे. भगवंतानी जरा त्रासिक माणसं असतात का, रागीट तिरसट, तसा ना. काय काम आहे? हे पैठण आहे ना? हो. मी इथं श्रीखंड्या नावाचा कोणी पाणक्या ब्राह्मण आहे का? भगवान म्हणले, बरोबर आलाय. थांग लागू दिला नाही. काय काम काय? नाही म्हटलं, ते भगवान गोपाल कृष्ण आहेत. मी तपश्चर्या केली आणि रुक्मिणी देवीने दृष्टांत दिला. भगवान म्हणले, काय गप्प बसता येत नव्हतं घरी? नाथाची सेवा खंड पडणार. पण असे भगवान त्याच्यावर ओरडले, काय समजतोस काय स्वतःला? स्वतःला काय फार मोठा भक्त तपस्वी समजतोस? म्हणे तपश्चर्या केली आणि दृष्टांत दिला. स्वप्न पडलं असेल. स्वप्न असे कैसा सत्यपणा, उगाच येसिया पैठणा. निकालच लावला, येथ कोणी श्रीखंड्या ब्राह्मणा असेची ना. पैठण मध्ये श्रीखंड्या नावाचा कोणी ब्राह्मण, याच्या पायाखालची जमीन हादरली. 12 वर्ष तप केले आणि देव नाही. तेवढी संधी घेतली, घागरी बुडवली आणि निघाली. नाथांचा तरी वाडा कोणीही दाखवेल, मला वेळ नाही. संशय आला. नाव विचारलं, सांगत नाही. श्रीखंड्या नाहीच आहे म्हणतो. नाथांचं घर वेळ नाही म्हणतो. ज्या अर्थी हा टाळतोय, हाच श्रीखंड्या असला पाहिजे, याला सोडता कामा नाही. म्हणून मागून मागून गेले. तो एका चौकात आल्यानंतर ज्ञानाला सापडत नाही, तपाला सापडत नाही. तो अदृश्य झाली. वेडा पिसा झाला. लोकांनी पैठणातल्या नाथांच्या घरी आणून सोडलं. आणि शेवटचा प्रसंग, नाथांनी दारात ब्राह्मण बघितल्यावर पाय धुतले. पण त्या ब्राह्मणाची नजर, चोराची नजर कशी तिजोरीवर असते का नाही? उत्सव सुरू असू दे, किती बंदोबस्त असू दे, येऊन जातात, तो प्रसाद घेऊन जातात देवाचा. श्रीखंड्या कुठं दिसतोय बघतायत. नाथ म्हणाले, कोण आपण, कुठून आहे? नाथानं विचारलं ब्राह्मणानं, नाथा देव कुठे आहे? चराचरात आहे, ते ब्रह्मज्ञान. तुमच्या वाड्यातला देव कुठे आहे? गोपाल कृष्ण देवघरात आहे. कळू दिलं नाही वाटतं तुम्हाला? नाथांची अवस्था काय झाली असेल? नाथांच्या कानात कुणीतरी तापलेला रस ओततय असं तो बोलतोय. देव कुठाही विचारता, तुम्हालाही कळू दिलं नाही. अपरोक्ष बोलायला लागले. पहाटे तुमच्या आधी उठून तुमच्या स्नानाची तयारी कोण करतो? देव कुठाही विचारता. नाथांना लख प्रकाश पडला. डोळ्यातून गोदावरी व्हायला लागली. तो बोलतोय, कृष्ण कुठाही विचारता, तुम्हाला चंदन उगाळून कोण देतो? फुलं कोण आणून देतो? उष्ट खरकट कोण काढतो? थांबा थांबा, बोलू नका पुढे. सगळा चित्रपट 12 वर्षाचा श्रीखंड्या रूपानं आला. नाथ घळघळ घळघळ रडतायत आणि तो थांबतच नाही. शेवटी एक शब्द असा वापरला, नाथ कोसळले खाली. श्रीखंड्याला बोलवा. तुम्ही निजायच्या वेळी तुमचे पाय कोण? थांबा थांबा, बोलू नका पुढे. श्रीखंड्याला बोलवा म्हटल्यावर नाथ कापायला लागले. तोंडातून शब्द फुटे ना. आता काय बोलू? काय पाणी आणायला जा म्हणून सांगतो तसा बोलू? तोंडातून फुटे ना शब्द.
ज्याच्याकरिता मी वेद म्हणतो, सूक्त म्हणतो, त्याला गडी म्हणून हाक मार. श्रीखंड्या हाक मारली आणि रडायला लागले, नाथ. पण देव मी कुठं गेलोय, ते चंदनाचं खोड हातात, गंध लागले आणि तसे येऊन उभे राहिले आणि नाथ पायावरती कोसळले. एवढं कपट आमच्याकडं. खांदा मोडून मेलो असतो तर काय बिघडलं असतं माझ्यासाठी? तुम्ही पाणी भरून गडी झालात पाणक्या. उठवलं. तुझ्यासारख्या भक्तांचं कर्ज फेडायला आम्हाला मधून मधून असं गडी व्हावं लागतं. काय आवड असेल देवाची नाथांवर, नाथांची त्यांच्यावरती. नाथ म्हणाले, आता आता झालं, दिसलो आम्ही, आता कसं काम? आम्ही चाललो द्वारकेला. असं काय जाता, दर्शन तरी देऊन जा. म्हणून भगवंतांनी गड्याचं रूप टाकलं आणि कोणतं दर्शन दिलं? श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदु वदन तिल पुष्प नासिका कुंदरदन हनु अधर बिंबगन हास्य मंद मंद हरि हा आनंदाचा कंद सजल नीरद श्याम तनु नवरत्न खचित सौवर्ण श्री चतुरावली कलगी विराजित कुमिलाल कलिलासी कस्तुरी तिलक केशरी गंध हरि हा आनंदाचा कंद कंबुकंठ कौस्तुभाभरण शुभपटीर पंकन भद्र वरुषित पीवरम सुतेजूर विभूषित कनक कटक सहरत्न दुर्धर प्रभानुभाष शंख सुदर्शन गदा सरोरुल संचतुर्भुज ललितांगुली धृतरत्न मुद्रिका वृंद हरि हा आनंदाचा कंद विशाल वक्षस्थली रमा कुचकुमाने परिवृश्री वत्सलांचित सुवर्ण यज्ञोपवीत मध्य बलित्रय मंत्र निम्न नामित रोमराजुल दुत्तरीय पट पार्यातन सुमृसिका मिश्रहार पादागर टुंबी नववर्णितयाचा मधुर सुतला गंध हरि हा आनंदाचा कंद कटी तटी जरी काठी पीत कौशय्य वास पटवास सुवासित विचित्र शृंखल अगणित मणि जणि झणित मंजुलक पणित किंकणी विकृत रोरुद्वंद्व विराजित जानजंत सुमान सरळ दरकन कबलयुत रत्न तोडरी मंजु मंजु सिंजान हरिमंगीर परिष्कृत सहज रक्त मृदु वज्र अंकुशत भजांबुजांकित वृत्त उत्तुंग रक्त चक्रवाल सत्पुण्यचंद्रिका वस्तमातृदयांत तपस मंदाकिनी माहेर जननी उद्धृत रणरणिक दया क्षणी विधानी धृती झटती सर्व भवबंध आनंदाचा कंद कोटी कोटी कंदर्प रूप लावण्य दर्प हर ध्यान मनोहर अनंत जन्म मनोमल पटली. शंकर महादेवन गातात ना ब्रेटलेस, ते कीर्तनात आहे बरं का, सांगायला थांबलो. कोटी कोटी कंदर्प रूप लावण्य दर्प हर ध्यान मनोहर अनंत जन्म मनोमल पटली. निर्मूलन कर भक्ती गम्यता पत्रय भंजन आसे जनक ध्यानी पाहता वाटे जणू नयनात बरावे हुंगावे दुड आलिंगावे की चुंबावे विसर्गसे संसार सर्वई संतत याचा पंत विठ्ठला सहज लागला छंद सहज लागला छंद हरि हा आनंदाचा आनंदाचा कंद हरि हा भक्त सखा गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरु माधवनाथ महाराज की. भगवान गोपाल कृष्ण साक्षात उभे राहिले. हो, आता सेवा करायला मिळणार कशी? प्रकट झालं. नाथांना सोडताना देवाला सुद्धा डोळे भरून आले. नाथ तेवढ्याही आठवणीनं म्हटलं चालला, मी सांगितलं होतं लग्न करून देतो म्हणून. भगवान म्हणाले लग्न करून देऊ नका. शुकाचार्यांनी जे भागवतात सांगितलं ते रुक्मिणी स्वयंवर याच्यावरती पोथी लिहा, आमचा विवाह करून दिल्याचं पुण्य मिळेल. आणि ती पोथी ज्या मुली वाचतील त्यांच्या लग्नामध्ये जर विघ्न असेल तर ते नष्ट होईल, जीवन मंगलमय होईल. म्हणजे मुलांचंही काम होतं. फक्त लग्नाकरता नव्हे, कृष्णांची, राधेची, रुक्मिणीची कृपा होण्याकरता नाथांची हे चरित्र जे ऐकतील, गातील, वाचतील त्यांच्या जीवनामध्ये भक्ती उत्पन्न होते, भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. हे माझ्या वडिलांनी, शंकराचार्यांनी नरसोबाच्या वाडीनं हे दिलं. तो देह इथं माधवनाथांच्या सेवेला पाठवला. नाही ताल ज्ञान, नाही कंठ सुस्वर, झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार. कीर्तनात आणि 7 दिवस इथं राहिल्यानंतर माझ्याकडून काही क्षमस्व अपराधम चूक झाली असेल तर ताल स्वर आपण सर्व श्रोते, इथली व्यवस्था आणि ते साथीदार सगळ्यांना नमस्कार. या भूमीला यांच्या एका फोनवरती कीर्तन ठरलं, सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे शिवांच्या नवनाथ महाराजांच्या परंपरेत एका सत्पुरुषांच्या पायाजवळ 7 दिवस कीर्तन होणं ही माझ्या आयुष्यातली
गुरुकृपाच आहे, ती वाडीला माझ्या वडिलांना गुरूंना अर्पण करतो. इथं आनंदात म्हणजे हे सगळे भेटलेच तुम्ही, पण ज्यांची आम्ही वाणी ऐकतो त्या महाजनताई, आपण आज ओळख झाली. आपण कीर्तनकार आणि आमच्या कृष्णेकाठचे ज्यांचं शंकराचार्य नाव घेतो त्यांचे नात्यातले आहेत, त्यांच्या बहिणीच्या नात्यातल्या, म्हणजे आमच्या घरचेच आहेत. गुरुजींची या ठिकाणी भेट झाली. आपण तर रोजच काही ना काही पाठवत असता. माझं पहिलं कीर्तन यूट्यूबवरती यांनीच टाकलं बरं का. त्यांच्यामुळं जरा जबाबदारी वाटते, जास्त पाठ करून यावं लागतं त्यामुळं. पण अत्यंत कीर्तनप्रेमी आहेत. इंदोर म्हणजे सगळ्या गोष्टींकरता प्रसिद्ध आहे. फक्त सराफ रोडला जायचं राहिलं, बरंच काय काय खायला मिळतं म्हणे तिकडं. पण 7 दिवस इथून कुठं जावाशी इच्छाच झाली नाही, ती नाथांची कृपा. त्यामुळे महाराजांच्या चरणी परत प्रार्थना, सर्वे जन सुखिनो भवंत. कुणी दुःखी असू नये, निसर्ग चांगला असावा, रोगराई नष्ट व्हावी, धर्म जात द्वेष नष्ट व्हावेत, युद्ध थांबावीत, आणि आम्रवृक्ष जसा सगळ्यांना आनंद देतो, पाऊस जसा सगळ्यांना तृप्त करतो, तसं माणसानं सगळ्यांना मैत्र जीवांचे ही बुद्धी व्हावी. यज्ञ झाल्यावर पूर्णाहुतीला प्रार्थना काय केली जाते? विश्व का कल्याण हो. तीच आमची प्रार्थना. कुणी दुःखी असू नये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.